नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठीचा आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि लाईक केला नसेल तर या व्हिडिओला भरभरून लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। ही अपडेट आहे मित्रांनो, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत एक पत्र काढण्यात आलेलं आहे याविषयीची। तर यामध्ये जे आहे विद्यावेतनासंदर्भात एक महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ सविस्तर बघा जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। तर मित्रांनो, हे जे पत्र आहे हे रोजगार व उद्योजकता कार्यालयाने सर्व विभागांना काढलेला आहे। यामध्ये दिलेला आहे प्रति जिल्हाधिकारी सर्व जिल्हे महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत 5 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे यांना उपस्थित राहण्यासंदर्भाचं हे पत्र आहे। आता यामध्ये हे उपस्थित कशाबद्दल राहायचं आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर यामध्ये दिलेलं आहे, महोदय, शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केलेली आहे। यानुसार जे आहे उद्योजकांकडे ऑन जॉब ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यात येईल याबाबतची जे काही ही योजना आहे। यामध्ये जे आहे सदर योजनेच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये जे आहे विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे। आता या विद्यावेतनाची तारीख जी आहे ही सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे। सदर प्रशिक्षणार्थींचे पहिले विद्यावेतन हे माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते जाहीर होणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर मैदान, बोरीवडे, घोडबंदर रोड, तालुका ठाणे या ठिकाणी जे आहे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जे आहे यामार्फत जे आहे मित्रांनो हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या जे काही लाभार्थी आहे त्यांना त्यांच्या पहिल्या महिन्याचे विद्यावेतन जे आहे हे माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते हे पाठवण्यात येणार आहे। तर यामध्ये जे आहे यामध्ये सांगितलं आहे की आपणास सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे काही नियोजन सभागृह राहतं तसेच जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत असल्यास सर्वसाधारण सभेचं जे काही सभागृह राहतं या ठिकाणी दिनांक 5 ऑक्टोबर 2024ला दुपारी 2:30 वाजता जे आहे जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे त्यांना हजर राहायचं सांगितलेलं आहे। या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील कमीत कमी 500 प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर प्रति सभागृह उपस्थित राहण्याच्या यामध्ये सूचना त्यांनी त्यांच्या स्तरावरून देण्यात आलेल्या आहे। यामध्ये जे काही आहे हा प्रोग्राम जो आहे उद्याला आयोजित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची हे महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तर यामार्फत जर तुम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थी असाल तर आता जवळपास मित्रांनो ऑगस्टला आपलं जॉईनिंग झालेलं होतं, ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबरचा सुद्धा पूर्ण महिना गेलेला आहे। त्यामुळे जवळपास 2 महिने झाले आपल्याला येथे जॉईन होऊन, कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच या ठिकाणी जॉईन झालेलो आहे। तर आता जे आहे मित्रांनो आपल्याला पहिलं विद्यावेतन जे आहे हे यामार्फत दिलं जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहे त्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।